विनंती करते, शुभेच्छा द्याव्यात. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय खासदार सुनील तटकरे साहेब, ज्यांच्या पुढाकाराने हे मिलन वृद्धाश्रम उभं राहते, ते आमचे अतिशय जवळचे सहकारी, रामदासभाईंचे अतिशय जवळचे सहकारी सन्माननीय डॉक्टर जलील प्रकार साहेब, माजी आमदार सूर्यकांत दळवी साहेब, माजी आमदार नाथोजी, आसिमजी भामला, मिसेस प्रकार, जोशीजी, उपस्थित सर्व मान्यवर. अगदी 2च मिनिटात बोलणार, अधिक वेळ घेणार नाही. सन्माननीय रामदासभाईंनी 98 साली खेड येथे ह्या तिन्ही तालुक्यांचं मिळून पहिलं वृद्धाश्रम उभं केलं आणि वंदनीय बाळासाहेबांच्या हस्ते त्यावेळेस त्याचं त्यांनी उद्घाटन केलं होतं. त्यावेळेस मी फार लहान होतो, मी 11 वर्षाचा होतो. आणि साहेब, वृद्धाश्रमामध्ये जे वृद्ध येतात त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर प्रचंड वेदना होतात. म्हणजे आमच्याकडे जे वृद्धाश्रम आहे तिथे आजही जवळपास 48 पेक्षाही जास्त तिथे वयोवृद्ध मंडळी तिथे आहे. एका वेळेला इतकी वाईट परिस्थिती होते की जेव्हा त्यांचा मृत्यू होतो, अग्नी द्यायला देखील कुटुंबाचं कोणी येत नाही. म्हणून अशा वेळेस अशी वृद्धाश्रम उभी राहतात तर नक्कीच त्यांना एक कुटुंब म्हणून एक आधार मिळतो. आणि मला अभिमान आहे की डॉक्टर जलील प्रकार साहेबांनी हे ह्या वृद्धाश्रमाची जागा निवडत असताना माझ्या मतदारसंघामध्ये हे वृद्धाश्रम आपण चालू केलंय. माझ्या मतदारसंघामधल्या वृद्धांना आज आपण आधार दिलेला आहे. मी आपल्या मनापासून आभार मानतो इथला लोकप्रतिनिधी म्हणून. माननीय भाई जगताप साहेबांचं नाव घ्यायचं राहून गेलं. आम्ही नेहमीच त्यांचं मार्गदर्शन मला राहिलेलं आहे. परंतु आज ह्या वृद्धाश्रमाचं उद्घाटन करत असताना ह्या वृद्धाश्रमाला इथला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून जे काही सहकार्य लागणार आहे आजपर्यंत आम्ही केलेलंच आहे. परंतु प्रकाश साहेब, कधीही हा ते आपल्याला माहिती आहे, आम जस्ट फोन कॉल अवे फॉर यू. आपण कधीही मला अगदी मेसेज करून देखील आपण कोऑर्डिनेशन असतं. भविष्यात देखील या वृद्धाश्रमाचा सांभाळ करायला आम्ही स्वतः इथे उपस्थित राहू, हा शब्द आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. अधिक वेळ न घेता इथेच थांबतो. जय महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री